नमस्कार. तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मोत्याची चांदणी कशी करायची ते बघणार आहोत. या चांदणीचा वापर तुम्ही रांगोळी म्हणून किंवा टेबल मॅट म्हणून देखील करू शकतात. चला तर मग ही चांदणी करण्यासाठी काही साहित्य लागतं ते बघूया. पण हे बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मोत्याची चांदणी करण्यासाठी इथे मी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे 4 नंबरचे मोती घेतले आहे. त्यानंतर कात्री घेतली आहे. त्यानंतर तंगूचा धागा आणि सुई. सर्वात प्रथम आपण सुईमध्ये तंगूचा धागा ओवून घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला पक्की अशी गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर सुईमध्ये इथे मी हिरव्या रंगाचे 6 मोती घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 3 मोती घातले आहेत. चौथा, 5वा आणि त्यानंतर हा 6वा. त्यानंतर सुई आपल्याला शेवटचे जे 2 मोती आहेत त्यामधनं घालून घ्यायची आहे आणि दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर सुईमध्ये मी परत 5 हिरव्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात इथे मी त्याच मोत्यातनं उलट दिशेने सुई काढून घेणार आहे. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या मोत्यातनं काढून घेणार आहोत. परत आपण सुईमध्ये 4 हिरव्या रंगाचे मोती घेणार आहोत. आता इथे पण आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 4च मोत्यांची गरज आहे आणि सुई आपल्याला शेजारचा मोती आणि खालचा एक मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे आणि त्यानंतर परत सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपण 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला शेजारचा एक हिरवा मोती, खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पुढच्या एका हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. परत सुईमध्ये आपण 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. त्यानंतर सुई आपल्याला शेजारचा हिरवा मोती आणि खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या एका हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण सुईमध्ये 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो शेजारचा मोती दिसतो तो आणि त्याच्यानंतर खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता हा शेवटचा मोती असल्यानंतर सुई आपण साईडच्या एका हिरव्या मोत्यातनं वरती काढून घेणार आहोत. आता इथे आपण सुईमध्ये 3 हिरव्या रंगाचे मोती घालणार आहोत कारण की आपल्याला 6चा राऊंड करण्यासाठी 3च मोत्यांची गरज आहे आणि सुई आपण शेजारचा एक हिरवा मोती, खालचा हिरवा मोती आणि परत त्याच्या पुढचा एक साईडचा हिरवा मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला षटकोन तयार झाला. आता आपण सुई कॉर्नरचा जो हिरवा मोती आहे त्या तिथे काढून घेणार आहोत. बघू शकतात की ते कॉर्नरच्या मोत्यामध्ये सुई काढली आहे. आता आपण सुईमध्ये परत एकदा 5 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि सुई आपल्याला त्याच मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि सुईमध्ये आपल्याला 1 हिरवा मोती आणि 2 पांढरे मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आहे. हे 2 आणि हा 3रा अशा 3 मोती घातले आहे. त्यानंतर सुई आपण बाजूचा एक हिरवा मोती आणि खालचे 2 हिरवे मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत. त्यानंतर सुई आपल्या पुढच्या एकाच हिरव्या मोत्यातनं घालायची आहे. आता आपण सुईमध्ये 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला शेजारचा एक हिरवा मोती आणि खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. त्यानंतर सुईमध्ये आपल्याला परत एक हिरवा मोती आणि 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला परत शेजारचा एक हिरवा मोती आणि खालचे 2 हिरवे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे आणि परत सुई आपण पुढच्या एका कॉर्नरच्या हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. परत सुईमध्ये आपण 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात 1, 2, 3 आणि 4 आणि सुई आपल्याला शेजारचा एक हिरवा मोती त्यानंतर खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. त्याच्यानंतर सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात की राऊंड पूर्ण झाला आहे आणि आपण शेवटच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई घातली आहे. हा शेवटचे 2 मोती असल्यामुळे आपण साईडच्या एका हिरव्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहोत
आणि आता सुईमध्ये आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला शेजारचा हिरवा मोती, खालचे 2 हिरवे मोती आणि परत शेजारचा 1 हिरवा मोती अशा 4 मोत्यातनं घालायचे आहे। तुम्ही इथे बघू शकतात की आपण षटकोन तयार करत आहोत आणि जे आपले कॉर्नरचे मोती आहेत ते आपल्याला किंवा जो कॉर्नरचा राऊंड आहे तो आपल्याला हिरव्या रंगाच्या मोत्यांनी विणून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कॉर्नरच्या मोत्यामध्ये सुई आणायची आहे आणि आता सुईमध्ये आपण 5 हिरव्या रंगाचे मोती घालणार आहोत, कारण की हा आपला कॉर्नरचा मोती आहे म्हणून। तर इथे मी 5 हिरव्या रंगाचे मोती घातले आहे आणि सुई आपल्याला त्याच एका हिरव्या मोत्यातनं घालून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत। आता इथे आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत। लक्षात घ्या की आपल्याला कॉर्नरचा राऊंड हिरवा करायचा आहे। त्यानंतर सुई आपण शेजारचा हिरवा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घातले आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत। आता इथे आपण 1 हिरवा आणि 2 पांढऱ्या रंगाचे मोती म्हणजे असे 3 मोती घालणार आहोत आणि सुई आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे। आता आपण कॉर्नरच्या एकाच मोत्यातनं सुई घातली आहे। इथे आपण हिरव्या रंगाचा राऊंड करणार आहोत, त्यासाठी सुईमध्ये मी 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहे आणि सुई आपल्याला शेजारचा 1 हिरवा मोती आणि खालचा 1 हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालायचे आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि आता सुईमध्ये पुन्हा एकदा आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत आणि सुई आपल्याला जो शेजारचा 1 हिरवा मोती आहे तो आणि त्याच्यानंतर खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपला पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात की राऊंड कंप्लीट झाला आहे आणि ते शेवटचे जे 2 मोती आहेत तिथून मी सुई घातली आहे। शेवटचे मोती असल्यामुळे आपल्याला वरच्या एका मोत्यातनं सुई घालून घ्यायची आहे आणि आता आपण सुईमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला बाजूचा 1 पांढरा मोती, खालचे 2 मोती आणि परत बाजूचा 1 हिरवा मोती अशा 4 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हा आपला चौथा राऊंड पूर्ण झालेला आहे। त्याच्यानंतर सुई आपण पुन्हा एकदा कॉर्नरचा जो हिरवा मोती आहे तिथे काढून घेणार आहोत। परत इथे कॉर्नरचा मोती असल्यामुळे इथे आपण सुईमध्ये 5 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला त्याच एका हिरव्या मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत। त्यानंतर परत आपण सुईमध्ये इथे 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला साईडचा 1 हिरवा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं काढून घ्यायची आहे आणि दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 मोती आहे पांढऱ्या रंगाचे त्यामधनं काढून घेणार आहोत आणि परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत, 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला शेजारचा 1 पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं काढून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं काढून घेणार आहोत। परत सुईमध्ये आपण 1 हिरवा मोती घालणार आहोत, कारण की आपल्याला कॉर्नरला हिरव्या मोत्यांचा राऊंड करायचा आहे आणि 2 पांढरे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला साईडचा 1 पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं काढायची आहे आणि परत सुई पुढच्या एका हिरव्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे। परत आपण सुईमध्ये 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत, 1, 2, 3 आणि 4 आणि सुई आपल्याला शेजारचा 1 हिरवा मोती आणि खालचा 1 हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं काढायची आहे आणि याच पद्धतीने आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात की आपला राऊंड कंप्लीट झाला आहे आणि शेवटच्या 2 मोत्यातनं मी सुई काढते आहे। शेवटचे मोती असल्यामुळे आपण साईडच्या एका मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहोत आणि सुईमध्ये आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे आणि सुई आपल्याला बाजूचा 1 पांढरा मोती, खालचे 2 मोती आणि साईडचा 1 हिरवा मोती अशा 4 मोत्यातनं काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं आपला 5वा राऊंड देखील पूर्ण झालेला आहे। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता सुई आपण परत एकदा कॉर्नरचा एका हिरव्या मोत्यामध्ये काढून घेणार आहोत आणि दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे। परत आपण सुईमध्ये 5 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत। 3 मोती घातले आहे, हा 4था मोती आणि त्याच्यानंतर हा 5वा मोती। त्यानंतर सुई आपण त्याच एका हिरव्या मोत्यातनं उलट दिशेने काढून घेणार आहोत। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं काढून घेणार आहोत। पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे
तुम्ही बघू शकतात की 2 मोती घातले आहे आणि हा तिसरा मोती आणि सुई आपल्याला परत शेजारचा एक हिरवा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं काढायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला शेजारचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं काढून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं काढून घेणार आहोत. परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला शेजारचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण सुईमध्ये 1 हिरवा मोती आणि 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण 3 मोती यामध्ये घालणार आहोत आणि सुई आपल्याला शेजारचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण एकाच हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत कारण की हा कॉर्नरचा मोती आहे आणि सुईमध्ये आपल्याला 4 रंगाचे हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत. ही सुई आपल्याला शेजारचा एक हिरवा मोती आणि खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे आणि सुई नातानंतर पुढच्या 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात की राऊंड आपला पूर्ण झाला आहे आणि शेवटचे 2 मोती असल्यामुळे इथे मी साईडच्या एका मोत्यातनं दोरावरती काढला आहे आणि आता आपण सुईमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई बाजूचा एक पांढरा मोती, खालचे 2 मोती आणि त्याच्या बाजूचा एक हिरवा मोती अशा 4 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपला हा 6वा राऊंड देखील पूर्ण झालेला आहे. आता सुई आपण परत एकदा कॉर्नरच्या हिरव्या मोत्यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे मी त्याच्यानंतर हा दुसरा मोती यामधनं सुई घातली आहे. हा कॉर्नरचा मोती आहे. आता सुईमध्ये आपण परत एकदा 5 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत कारण की इथे आपल्याला हिरव्या रंगाचा राऊंड करायचा आहे आणि सुई आपण त्याच मोत्यातनं उलट दिशेने काढून घेणार आहोत. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि त्यानंतर सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला जो बाजूचा हिरवा मोती आहे तो आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं सुई काढून घेणार आहोत. त्यानंतर सुई आपण परत एकदा पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि परत सुई आपण बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि परत एकदा सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्या सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. एक हिरवा आणि एक पांढरा मोती अशा 2 मोत्यातनं घातले आहे. आता सुईमध्ये आपल्याला 1 हिरवा मोती आणि 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायचे आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या एका हिरव्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला परत एकदा 4 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि सुई बाजूचा हिरवा मोती आणि खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि दोरा आपला व्यवस्थित ओढायचा आहे आणि याच पद्धतीने आपला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात की राऊंड आपला पूर्ण झाला आहे. शेवटच्या 2 मोत्यातनं मी सुई काढणार आहे. शेवटचे मोती असल्यामुळे आपण बाजूच्या एका मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे आणि आता सुईमध्ये आपल्याला 2च पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि दोरा आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती, खालचे 2 पांढरे मोती आणि त्याच्या बाजूचा एक हिरवा मोती अशा 4 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला हा 7वा राऊंड देखील पूर्ण झाला आहे. आता सुई आपण परत एकदा कॉर्नरच्या एका मोत्यामध्ये घेऊन येणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 5 हिरव्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला त्याच एका हिरव्या मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं काढून घेणार आहोत.
परत सुईमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचे 3 मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला बाजूचा एक हिरवा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण ओळ करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात की इथे मी कॉर्नरच्या मोत्यामध्ये आलेले आहे. आता इथे आपण टाकताना एक हिरवा मोती आणि 2 पांढरे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण कॉर्नरच्या एका हिरव्या मोत्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपण सुईमध्ये 4 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला बाजूचा एक हिरवा मोती आणि खालचा एक हिरवा मोती अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपण शेवटचा राऊंड पूर्ण केलेला आहे आणि इथे आपण शेवटचे 2 मोती आहे त्याच्यासाठी आपण बाजूच्या एका मोत्यातनं देखील सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. त्यानंतर सुईमध्ये आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती आणि त्याच्या बाजूचा एक हिरवा मोती अशा 4 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपला हा 8वा राऊंड देखील पूर्ण झाला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की जेव्हा आपला 8वा राऊंड पूर्ण होतो तेव्हा इथे आपल्याला पांढऱ्या रंगाच्या मोत्याचे 6 राऊंड्स मिळतात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तशा पद्धतीने आपला हा षटकोन तयार झालेला आहे. आता सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर परत एका मोत्यातनं म्हणजे 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढलेली आहे आणि त्यानंतर परत आपण पुढच्या 2 मोत्यातनं सुई काढून घेणार आहोत. म्हणजे एकूण आपण 4 मोत्यातनं सुई काढली आहे. म्हणजे आपल्याला कॉर्नरचा जो मोती आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचे 2 मोती घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सुईमध्ये आपण एक पांढरा आणि 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला त्याच 2 मोत्यातनं म्हणजे एक हिरवा आणि एक पांढरा अशा 2 मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यामधनं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे, 1 त्याच्यानंतर 2 आणि हा 3रा आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे, 1, 2 आणि 3 आणि त्यानंतर सुई आपण बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता इथून आपण चांदणीचा आकार देणार आहोत. त्यासाठी परत आपण सुई पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेतली आहे. परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपण बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घातले आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि परत एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता इथे आपल्याला हिरव्या रंगाची बॉर्डर करायची आहे. त्यासाठी इथे मी 3च हिरव्या रंगाचे मोती घालणार आहे आणि सुई आपल्याला बाजूचा एक मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहे. आता इथे आपण चांदणीचा आकार देणार आहोत. त्यासाठी सुई आपल्याला जे आपण आत्ता मोती घातले हिरव्या रंगाचे त्यामधनं वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात की इथे मी 2 मोत्यातनं सुई काढली आहे हिरव्या रंगाच्या. त्यानंतर आणखी पुढच्या एक हिरवा आणि एक पांढरा अशा 4 मोत्यातनं मी सुई काढून घेणार आहे. आता इथे प्रत्येक वेळेस आपण एक बाजूने एक मोती आपल्याला सोडून द्यायचा आहे. आता सुईमध्ये आपण परत एकदा एक पांढरा मोती आणि 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला 2 मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. एक मोती आपण सोडून दिलेला आहे कॉर्नरचा. त्याच्यानंतर परत आपण सुई पुढच्या 2 पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे, 1 त्यानंतर हा 2रा आणि त्यानंतर हा 3रा आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत
आणि पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे, 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. पुन्हा एकदा सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत, 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला बाजूचा एक मोती आणि खालचे 2 पांढऱ्या रंगाचे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि आता सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे आपल्याला साईडचा एक मोती सोडला आहे आणि ते हिरव्याचे राऊंड करायचे आहे म्हणून बॉर्डर करायची आहे म्हणून आपण 3 हिरव्या रंगाचे मोती घातले आहे. आणि सुई आपल्याला शेजारचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली हिरव्या रंगाची बॉर्डर तयार झाली. त्यानंतर सुई आपण परत वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. त्यासाठी आपण सुई आत्ता जो हिरवा मोती घातला त्या मोत्यातनं म्हणजे 2 मोत्यातनं आणि आणखीन वरच्या 2 मोत्यातनं म्हणजे एक पांढरा आणि एक हिरवा अशा 4 मोत्यातनं घातले आहे. आणि आता सुईमध्ये आपल्याला एक पांढरा आणि 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला त्या 2 मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे जे खालचे 2 मोती आहेत त्यामधनं उलट दिशेने काढायची आहे. आणि सुई आपल्याला परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालायची आहे. सुईमध्ये आपण पुन्हा एकदा 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे, एक, त्याच्यानंतर हा दुसरा आणि त्यानंतर हा तिसरा. आणि सुई आपल्याला शेजारचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकतात मी 1, त्यानंतर 2 आणि हे 3 असे 3 मोती घातले आहे. आणि सुई आपल्याला शेजारचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पांढरे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे, 1 2 आणि 3. आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर सुई आपण परत वरच्या दिशेने काढून घेणार आहोत आणि त्याच नेहमीप्रमाणे आपण कॉर्नरचा एक मोती सोडून देणार आहोत. म्हणजे आपण एकूण 3 हिरव्या आणि 1 पांढऱ्या अशा 4 मोत्यातनं सुई घालून घेणार आहोत. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे. आता सुईमध्ये आपण 1 पांढरा आणि 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला 2 मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे, 1, त्यानंतर दुसरा, त्यानंतर हा तिसरा मोती. त्यानंतर सुई आपण बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे, 1, त्याच्यानंतर दुसरा आणि हा तिसरा मोती असे 3 मोती घातले आहे. आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे आपण 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत, 1 2 आणि 3. त्यानंतर सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर सुई आपण वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथून एकूण 3 हिरव्या मोत्यातनं आणि 1 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेणार आहोत, म्हणजे 4 मोत्यातनं. त्यानंतर हे पुरलेलं मोत्यातनं मी सुई काढली आहे. परत सुईमध्ये आपण 1 पांढरा आणि 3 हिरव्या रंगाचे मोती घेणार आहोत, दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, चौथा, हा चौथा मोती. त्याच्यानंतर सुई आपण 2 मोत्यातनं उलट दिशेने काढून घेणार आहोत. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं काढून घेणार आहोत.
त्यानंतर सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकतात की एक, त्याच्यानंतर हा दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत। आता इथे सुईमध्ये आपल्याला 3 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आहे, 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई आपण वरच्या दिशेने काढणार आहोत, त्यासाठी एकूण 3 हिरव्या मोत्यातनं आणि 1 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेणार आहोत। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे। आता सुईमध्ये आपण 1 पांढरा आणि 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला खालच्या 2 मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे। दोरा व्यवस्थित ओढायचा आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत। आता इथे आपण 3 हिरव्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत, 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत। परत सुई आपण वरच्या दिशेने काढून घेणार आहोत। तर हा पहिला हिरवा मोती, त्याच्यानंतर कॉर्नरचा दुसरा हिरवा मोती आणि पुढचा तिसरा, म्हणजे एकूण 4 मोत्यातनं सुई काढली आहे। आणि आता सुईमध्ये आपल्याला 4 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आहे, 1, 2, 3 आणि हा चौथा मोती आणि सुई आपल्याला 2 हिरव्या मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं काढून घेणार आहोत वरच्या दिशेनं आणि इथे आपल्याला टोक येण्यासाठी आपल्याला एकच हिरवा मोती घालायचा आहे आणि सुई आपल्याला पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे। त्यानंतर सुई आपण खालच्या दिशेने काढून घेणार आहोत, खालच्या मोत्यातनं काढून घेणार आहोत आणि दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि इथे पक्की अशी गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला दोरा पक्का बसेल, त्यामधनं मोती निघणार नाही आणि उरलेला दोरा आपल्याला कात्रीच्या साहाय्याने कापून टाकायचा आहे। अशा पद्धतीनं आपला चांदणीचा एक भाग तयार झाला। असेच आपल्याला 6 म्हणजेच उरलेले 5 भाग तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली चांदणी पूर्ण होईल। तुम्ही बघू शकतात की आपली चांदणी पूर्ण झाली आहे। तुम्ही देखील अशीच चांदणी घरी तयार करून बघा। माझा चॅनल जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा। धन्यवाद।